टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत. सीटेट डिसेंबर 2024 साठी. मित्रांनो, काही सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत जे TATच्या सीटेटच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहे किंवा अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सीटेटमध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की डॉल्टन शिक्षण तज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की विद्यार्थ्यांच्या योग्यतेप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीनुसार, विद्यार्थ्यांनी चाचणीत मिळवलेल्या गुणानुसार किंवा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार. 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि डॉल्टन शिक्षण तज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची जी वर्गवारी करण्याची पद्धत आहे ती असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की सुलेखन हा लेखनाचा प्रकार आहे. म्हणजेच सुलेखन हा डॅश डॅश लेखनाचा प्रकार आहे असा प्रश्न आहे किंवा सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर येथे दिलेले आहे की बाह्यरंग, अंतरंग, प्रयोजन किंवा यापैकी सर्व. तर बघा मित्रांनो, सुलेखन हा लेखनाचा बाह्यरंग प्रकार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. हे बघा, प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे की व्याख्यान ही डॅश डॅश प्रधान पद्धती आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर इथे दिलेले आहे आणि विचारलेला आहे की व्याख्यान ही डॅश डॅश प्रधान पद्धती आहे. हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की शिक्षक, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे पालक आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे संस्थापक. तर व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर येथे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की व्याकरण दृष्ट्या ग्रंथिक भाषा कोणती आहे असा प्रश्न इथे दिलेला आहे. आणि मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रमाण, ऑप्शन क्रमांक 2 मराठी, ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत किंवा ऑप्शन क्रमांक 4 बोली भाषा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, व्याकरण दृष्ट्या ग्रंथिक भाषा कोणती, तर प्रमाण भाषा ही असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि मोस्ट IMP हे प्रश्न आहे कारण की सीटेट मध्ये तुम्हाला भाषा पॅडागॉजी संदर्भात असेच प्रश्न नेहमी विचारले जातात की अभ्यासक्रमाच्या प्रतिबिंब कोणत्या भागात पडते असा प्रश्न इथे दिलेला आहे. अध्ययन, अध्यापन, शिक्षण किंवा पाठ्यपुस्तक. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे शिक्षण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 इथे दिलेला आहे की कशाच्या समूहास डोसिको संबोध असे म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की कशाच्या समूहास डोसिको किंवा डेसिको संबोध असे म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे. तपशील, चेतक, संकल्पना किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 चेतक. चेतक आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. हे बघा, प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते. मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न तुम्हाला TATच्या परीक्षेत सुद्धा उपयोगी पडू शकतो की काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 रेघी वही, प्रतिभा, वेळ किंवा 2 रेघी वही. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे की काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते. तर उत्तर असणार आहे प्रतिभेची आवश्यकता असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. हे बघा, प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की
लघुनिबंधाचा उद्देश कोणता असतो असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। कारण की लघुनिबंध जे लिहिला जातो किंवा लघुनिबंध जे वाचला जातो त्याचा मुख्य उद्देश काय असतो असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। जनजागृती, प्रबोधन, क्रांती किंवा मनोरंजन अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि लघुनिबंधाचा जे नेमका उद्देश असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 मनोरंजन। मनोरंजन आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असेल। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात। मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। प्रत्येक वर्षी जे आहे ते सीटेटच्या परीक्षेमध्ये भाषा पेडागॉजी संदर्भात किंवा बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र मध्ये सुद्धा हा प्रश्न नेहमी विचारला जातो की अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात असा प्रश्न इथे दिलेला आहे। पाठ्यपुस्तक, उत्तरपत्रिका, प्रश्न पद्धती किंवा प्रयोग पद्धती। तर लक्षात ठेवा मित्रांनो, अभ्यासक्रमाची आत्मा म्हणजेच पाठ्यपुस्तक। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। हे बघा प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडून आणण्याच्या उद्दिष्टी कोणी दिले। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या की प्रश्न असा दिलेला आहे की भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिले। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हंटर आयोग, कोठारी आयोग किंवा डॉक्टर राधाकृष्ण आयोग अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। आणि आपला जो बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 कोठारी आयोग या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे मराठी भाषा पेडागॉजी संदर्भात आणि हिंदी भाषा पेडागॉजी SSTची सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो। सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 11। हे बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तसेच ती एक डॅश डॅश आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या की वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तसेच ती एक डॅश डॅश आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, कला आहे, व्यवस्थापन आहे, आनंद आहे किंवा विज्ञान आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तसेच ती एक कला आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 हे बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात अशा प्रकारे प्रश्न इथे दिलेला आहे। जेव्हा आपण भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात असा प्रश्न विचारलेला आहे। मानसिक क्षमता, शालेय प्रावीण्य, घटक चाचणी किंवा नैदानिक। ओके, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा की भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल, ऑप्शन क्रमांक 4 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे नैदानिक। ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की प्रत्यक्ष नाटक पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि मोस्ट IMP हे प्रश्न आहे, काही इम्पॉर्टंट सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणलेले आहोत मित्रांनो की प्रत्यक्ष नाटक पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, श्राव्य, दृकश्राव्य, करमणूक किंवा शैक्षणिक। तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 दृकश्राव्य साधन असणार आहे। म्हणजे प्रत्यक्ष नाटक जेव्हा आपण पाहत असतो मित्रांनो तेव्हा दृकश्राव्य साधन हे असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्टे साध्य होते। मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या की वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्टे साध्य होते असा प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 ज्ञान, ऑप्शन क्रमांक 2 आकलन, ऑप्शन क्रमांक 3 उपयोजन किंवा ऑप्शन क्रमांक 4 कौशल्य। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा की वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्टे साध्य होते तर आकलन। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आकलन। ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 इथे दिलेला आहे की पत्रलेखनातील क ल अ
या अक्षराचा पूर्ण अर्थ कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि हे प्रश्न तुम्हाला टीईटी मध्ये सुद्धा विचारले जातात मित्रांनो. आणि भाषा पेडागॉजीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात की पत्र लेखनातील क ल अ या अक्षरांचा पूर्ण अर्थ कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे. कळावे लोकांना प्रेम असावे, ऑप्शन क्रमांक 2 कळावे लोभ असावा, कळावे लोभ असावे किंवा कदाचित लोक असतील. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कळावे लोभ असावा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हे बघा प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी दिलेला आहे की जीवनातील सर्व व्यवहार डॅश डॅश वर अवलंबून आहेत, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे की जीवनातील जे सर्व व्यवहार असणार आहे ते भाषेवरच अवलंबून असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. हे बघा प्रश्न क्रमांक 17 इथे दिलेला आहे की विचार चेतविण्याचे सामर्थ्य भाषेच्या डॅश डॅश आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो की विचार चेतविण्याचे सामर्थ्य भाषेच्या डॅश डॅश आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. दोष आहे, अलंकार आहे, साधन आहे किंवा गुण आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, विचार चेतण्याचे सामर्थ्य भाषेच्या गुण आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की मूल अनुभवातून डॅश डॅश शिकत असते. हा प्रश्न आमच्या YouTube चॅनलमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा लावण्यात आलेला होता मित्रांनो की मूल अनुभवातून डॅश डॅश शिकते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. खेळ, भाषा, हसणे किंवा रोडणे. तर सर्वांना माहित आहे मित्रांनो की मूल हे जे अनुभवातून शिकते ते भाषा शिकत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. हे बघा प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की अक्षर बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच लेखन क्षमता होय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. अक्षर डॅश डॅश बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच लेखन क्षमता होय, असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अनुलेखन, अविनाशी, गतिलेखन किंवा प्रयोजन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अविनाशी. कारण की अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच लेखन क्षमता होय, असा हा प्रश्न या ठिकाणी तयार होतो मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आपला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20. हे बघा प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की कमीत कमी वेळात सुस्पष्ट, शुद्ध आणि वळणदार लेखन करणे म्हणजे डॅश डॅश करणे. मोस्ट IMP हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो की कमीत कमी वेळात सुस्पष्ट, शुद्ध आणि वळणदार लेखन करणे म्हणजे नेमके काय करणे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. कथालेखन, अनुलेखन, श्रुतलेखन किंवा गतिलेखन. तर हे बघा मित्रांनो कमीत कमी वेळेत सुस्पष्ट, शुद्ध आणि वळणदार लेखन करणे म्हणजेच गतिलेखन होय. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण सीटेट डिसेंबर 2024 साठी मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो लँग्वेज पेडागॉजीच्या संदर्भात. असेच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या चॅनलमध्ये हिंदी भाषा पेडागॉजी, मराठी भाषा पेडागॉजी आणि SST पेडागॉजीची सुद्धा प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.